सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये आता इकडे जी मंजू आहे, मंजूला आता सत्या म्हणतो की वाघमारे माझ्यासोबत चला तुम्ही. आणि आता मंजूला घेऊन तो निघालेला असतो, त्याला जायचं असतं त्या ठिकाणी की जिथे त्याने खूप छान डेकोरेशन वगैरे केलेलं असतं आणि मंजूला सरप्राईज देण्यासाठी तिथे घेऊन जायचं असतं. तर इकडे जी आत्या आहे ती पण ती चिठ्ठी वाचते आणि ती पण म्हणते की आता मला बोलवलं आहे ह्या काकांनी भेटायला म्हातारीने, तर मला जावंच लागेल. किती हँडसम दिसतो ना म्हातारा, असं म्हणत असते. आणि ती आता लगेच तिचा ड्रेस वगैरे चेंज करते, मेकअप वगैरे करते आणि तिथे मेकअप करून येते खाली. ती म्हणत असते की पण आता इथून कुठे आहे ना ती, मला माहिती नाही आणि कसं जाणार मी इतक्या लांब, मी इतक्या लांब तर नाही जाऊ शकत, असं म्हणत असते. तेवढ्यात जो बलमा आहे तो बलमा येतो आणि बलमा आता घरात जायला लागतो तर ती त्याची गाडी थांबवते आणि म्हणते की मला त्या नदी ते एका ठिकाणी जाऊन सोडायचं आहे, सोडतो का? तर तो म्हणतो की नाही नाही, इथं मम्मी साहेबांची कामं आहेत आणि तुम्हाला कुठं सोडू मी नेऊन, मी नाही सोडू शकत. तर आता लगेच ती बाई म्हणते की सोड ना, पण मम्मी साहेबांनी सांगितलं समज असं काम. तर आता लगेच तो म्हणतो की ठीक आहे मग चला, सोडतो तुम्हाला मी नेऊन. आणि आता लगेच तो मग तिला नेऊन सोडायला लागतो आणि आता तिला सोडायला चाललेला असतो तो. ती त्याच्या गाडीवर बसते आणि आता ती त्या ठिकाणी येते जिथे सत्यन ते असतात, त्याच ठिकाणी नेमकं आणून सोडतो बलमा. बलमा म्हणतो की इथे का आलात तुम्ही पण, इथे काही काम आहे का तुमचं? तर ते म्हणते की हो, माझ्या नवीन प्रेमाला सुरुवात होणार आहे. इथं म्हणतात ना ते नवी फुलं उमलणार. तर तो म्हणतो की हा तर मी सत्याला दिलेला डायलॉग आहे आणि ती तिथं जायला लागते. तेवढ्यात आता बलमा म्हणतो अहो तुम्ही इथे जाऊ शकत नाही, तुम्हाला माहिती का इथे भूतंती असतात, चिटकिणी असतात, तुम्ही जाऊ नका इथे, असं म्हणत असते आणि त्यांना तिथं जाऊन नाही देत. तर आता ती म्हणते की नाही नाही, तुम्हाला काय माहिती, मी नाही घाबरत भूताला आणि त्याला, आणि ती तिथं जायला लागते. तर आता बलमा थांबू शकत नाही. तर इकडं सत्य आणि मंजू एकमेकाजवळ आलेले असतात, नेमकं ती तिथे येते आणि आता ती बलमा म्हणतो तर सत्य जाणं वाघमारे मॅडमचा प्लॅन फेल जाईल, तर काय करू मी, हिला कळेल सत्य जिवंत आहे, असं म्हणत असतो आणि आता ती तिथे यायला लागते. तर बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. खरंच ती बघेल का सत्य आणि मंजूला एकत्र? बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.